शिरीभाऊनं तर चटईवर बसल्याने डायरेक्ट आम्हाला तर उलटूनच टाकून दिलं. तर तुम्हाला तर माहित आहे की आपल्या मंडळामध्ये 100 बडकर एक महाराज आहे. त्यापैकी हे दोन मेन हिरे आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी पण त्यांच्याच सारखा एक अनोखा हिरा आहे. आता भले भले महाराज गेले पण आमचा नाद कुणी नाही केले, कारण की बिना वायरच्या माईकवर आरती म्हणायला सुद्धा दमच लागतो. पण या लहान बाळा एवढं तर टॅलेंट कोणातच नाही. तर त्याला वेडवाकडं आरती म्हणायला तोंडासमोर माईक दिलं होतं, तो तर माईकच खायला लागला. मग अशा प्रकारे आमच्या गणपतीची आरती झाली होती. पण लोकेश भाऊनं तर मला प्रसादामध्ये 3च मोदक दिलते. मग त्याला म्हणलं मेरे को तो ये नाही परवडेगा, तर गणेश भाऊ टोपलंच घेऊन आलता, ते पण खात. आता आपल्या मंडळाचे अध्यक्ष आरती झाल्यानं प्रसाद खायच्या टाइमला तर आलेच होते, पण त्यांना कोण काय म्हणलं की आम्ही बसलेल्या चटईला तर डायरेक्ट उलटूनच टाकून दिले. आता त्याला कोण सांगणार की कुठला राग कुठेही काढायचा नसतो. ते जाऊ द्या, माणिक भाऊला इकडे प्रसाद देऊन 1 घंटा झाला. आता हेच मोदक लहान लेकरांनी काय 15 दिवस खातात का? मग नंतर आम्ही एक रील शूट करायचं ठरवल्या होत्या. त्या रील मध्ये मी स्वतः एक महाराजाचं पात्र घेतलं होतं. मग त्या रील साठी योग्य पद्धतीने व्यवस्थित शूट करून घेतल्या. या शूट मध्ये केशव भाऊ, अमोल भाऊ आणि सर्व मित्र परिवाराने आपल्याला योग्य प्रतिसाद दिले. मग ते झाल्यानं आमचे मंडळातील पोरं काय रात्रभर झोपणारच नाही. आता नाचून नाचून पायाचे लाकडं करून टाकतील, पण नाचणं काय बंद करणार नाही. आमच्या मंडळाचा तर अध्यक्ष आम्ही अगोदर शांत बघून नेमला होता, म्हणून त्यात कोणी धिंगाणा करायचा तर विषयच नाही. पण आम्ही उपाध्यक्ष एवढा चिवारी बघून केल्या होत्या की नाही, त्यात कोणी शांत बसायचाही विषय नाही, कारण उपाध्यक्ष तर केशव भाऊ होता. आता ह्या डीजे ऑपरेटरला तर 350 तोफाची सलामी दिलं तर कमीच आहे, कारण 10 लाखाच्या शार्प्या सुद्धा याच्या समोर फेलच आहेत. आमचा तर धिंगाणा हा रात्रभर चालूच राहील. पण आमच्यासाठी तुमचा मी जास्तीचा वेळ न घेता तच थांबतो आणि जाता जाता आमच्या गणपती बाप्पाचे दर्शन सुद्धा घडवून देतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो करा. गणपती बाप्पा मोरया.